न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दोंडाईच्या शहरात ईद ए मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीत 2 गटात बाचाबाची होऊन झाली दगडफेक। देवपुरातील समर्थ कॉलनीत एका बंद घरात पती पत्नीसह दोन्ही मुलांचा मृतदेह आढळल्याने शहरात उडाली खळबळ। हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवस अर्थात ईद ए मिलाद निमित्त धुळ्यात काढण्यात आली मिरवणूक। माधुरी बाविस्कर हिच्या आत्महत्येस जबाबदार पती सासू सासरे आदींना त्वरित अटक करण्याची मागणी। आणि मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोगलाईत रक्तदान शिबिर संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। दोंडाईच्या शहरात ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 2 गटात बाचाबाची होऊन दगडफेक करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे शहरातील वातावरण तप्त झाले होते। शहरात तणावपूर्ण शांतता आहे। दोंडाईच्या शहरात ईद ए मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ 2 गटात शाब्दिक चकमक होऊन दगडफेक करण्यात आली। यामुळे मिरवणुकीला गालबोट लागले। याबाबत अधिक माहिती अशी की ईद ए मिलाद निमित्त शहरात सकाळी मिरवणूक काढण्यात येत होती। या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ही मिरवणूक शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून मार्गक्रमण करणार होती। मात्र या ठिकाणी एक गट उभा होता। साधारणतः सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास ही मिरवणूक पुतळ्याजवळ आली। यावेळी पुतळ्याजवळ उभा असलेला गट व मिरवणुकीतील काही जणांमध्ये वादावादी झाली। त्यातून शाब्दिक चकमक उडाली। त्यानंतर या वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दगडफेक झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर DR हायस्कूल मंडाले हॉस्पिटल जवळही दगडफेकीला सुरुवात झाली। या दगडफेकीत डॉक्टर अनिकेत मंडाले यांच्या 4 चाकीचे नुकसान झाले। शिवाय अनेक वाहनांनाही लक्ष्य करून नुकसान करण्यात आले। सुमारे तासभर ही दगडफेक सुरू होती। त्यामुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच दोंडाईच्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्यासह पोलिसांनी कुमक घटनास्थळी दाखल झाली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत धुळ्यातूनही अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा दोंडाईच्याकडे रवाना झाला होता। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता राखण्याचे आवाहन केले। दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडांचा खच पडलेला दिसत होता। दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत। शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन आमदार जयकुमार रावल तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी केले आहे। नमस्कार। दोंडाईच्या शहरामध्ये काही ठिकाणी अशी अफवा आली की काही वाद झाले किंवा हे झाले। जे काही विषय असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावामध्ये शांतता टिकली पाहिजे। सगळ्याही गटांना सगळ्या लोकांना कृपया शांतता ठेवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे। सणांमध्ये आपण सगळ्यांनी प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा। कुठलं तरी वक्तव्य ज्याच्या माध्यमातून काही चुकीचं होईल असं कोणी करू नये। आणि विशेषतः राजकीय लोकांना विनंती आहे की राजकारण करायला तुम्हाला बराच वेळ आहे, निवडणूक येईल तेव्हा करू, पण या गावाला पेटो करू नका। आमचं दोंडाईच्या हे सुख शांती आणि प्रेमाचं गाव आहे। इथे सगळे प्रेमाने राहतात आणि प्रेमाने राहू द्या। म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये रंग आणू नये ही सगळ्यांना आग्रही विनंती वजा सूचना। आपण या गावामध्ये सगळ्यांनी ची घटना आज ईदच्या मिरवणुकीमध्ये झालेली आहे। परिस्थिती सध्या शांतता आहे। आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। मी देखील स्वतः दोंडाच्यामध्ये कॅम्प करून आहे। सगळ्या नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये। कोणीही आय रिपीट कोणीही कायद्यावर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल एवढंच मी त्यांना सांगतो। सध्या शांतता आहे। इथून पुढे देखील काही होणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेत आहे। धुळे शहरातील देवपुरातील प्रमोदनगर शेजारील समर्थ कॉलनीत एका बंद घरात पती पत्नीसह दोन्ही मुलांचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे। सदर घटना आत्महत्या की घातपात यावर पोलीस तपास करीत आहेत। धुळे शहरातील देवपुरातील समर्थ कॉलनीत एका बंद घरात पती पत्नीसह दोन्ही मुलांचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। पती गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी व दोन्ही मुले जमिनीवर निपचित पडल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे। सदर प्रकार आत्महत्या की घातपात याबाबत पोलीस तपास करीत आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की देवपुरातील प्रमोद नगर जवळील समर्थ कॉलनीत प्लॉट नंबर 8 मध्ये प्रवीणसिंह मानसे गिरासे वय 52, पत्नी दीपांजली प्रवीणसिंह गिरासे 44, मुलगा सोहम गिरासे 18 व मितेश गिरासे 13 यांचे कुटुंब वास्तव्यात होते। परंतु गेल्या 3-4 दिवसापासून त्यांचे घर बंद होते। गुरुवारी सकाळी घरातून वास येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी प्रवीणसिंह गिरासे यांची बहीण संगीता योगेंद्रसिंह राजपूत या घरी आल्या। त्यांनी दरवाजा ठोठावून प्रवीणसिंह यांना आवाज दिला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले। यावेळी घरात त्यांना चौघांचे मृतदेह दिसून आले। त्यामुळे त्यांनी हंबरडा फोडला। यावेळी परिसरातील नागरिक धावून आले। त्यांनी परिस्थिती पाहून पोलिसांना माहिती कळवली। पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण कवठळे, हवालदार चंद्रकांत नागरे, हवालदार सुनील राठोड तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश
पाटील, संतोष हिरे, प्रकाश सोनार, निलेश पोद्दार घटनास्थळी दाखल झाले. शिवाय सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गिरासे, माजी नगरसेवक कमलेश देवरे, माजी नगरसेवक भगवान गवळी, प्रफुल्ल पाटील, ॲडव्होकेट अमित दुसाने यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर प्रवीणसिंह गिरासे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला, तर पत्नी दीपांजली व दोन्ही मुलांचे मृतदेह जमिनीवर पडले होते. यावरून पतीने अगोदर पत्नीसह दोघा मुलांना विष देऊन मारले व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. मात्र मयत प्रवीणसिंह यांची बहीण संगीता यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रवीणसिंह यांच्या परिवारात सर्व काही व्यवस्थित होते, घरात कोणतीही वाद नव्हती, त्यामुळे ते आत्महत्या करू शकत नाहीत. हा घातपातच असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मयत प्रवीणसिंह यांची पारोळा रोडवरील RR पाटील कॉम्प्लेक्समध्ये कामधेनू ॲग्रो एजन्सी होती. मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद निमित्त धुळे शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवस अर्थात ईद ए मिलाद निमित्त मिरत कमिटीतर्फे गुरुवारी धुळे शहरातून प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीत मच्छी बाजार परिसरात शहराचे आमदार फारुख शाह यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधव एकत्र आले. तिथून मौलवीगंज, राजकमल टॉकीज, प्रभाकर टॉकीज, बारा पत्तर, अकबर चौक, गांधी पुतळा, मोठ्या पुलाजवळून ईदगाह मैदान येथे मिरवणूक पोहोचली. या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. मच्छी बाजार येथून काढण्यात आलेल्या या जुलूसमध्ये आमदार फारुख शाह यांच्यासह माजी नगरसेवकांसह असंख्य मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचे शहरातील प्रमुख चौकांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मिरवणुकीत सहभागी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन तसेच अत्तराचा शिडकाव करण्यात आला. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे हे देखील फौज फाट्यासह रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांच्या समवेत अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह इतर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंमलदार उपस्थित होते. आज हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी या धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना पैगंबर जयंतीनिमित्त आम्ही शुभेच्छा देतोय आणि या जलसामध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम समाजाला पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. धुळे शहरातील महिंदळ येथील माधुरी बाविस्करीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासू सासरे आदींना त्वरित अटक करावी अशी मागणी योगेश चौधरी व नातेवाईकांतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरातील महिंदळे येथील राजेंद्र नगरात राहणाऱ्या माधुरी राहुल वायुस्कर हिच्या आत्महत्येस जबाबदार पती, सासू सासरे आदींना त्वरित अटक करावी अशी मागणी माधुरीच्या नातेवाईकांतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 18 सप्टेंबर रोजी माधुरी हिने सासरच्या जाचास कंटाळून महिंदळे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात पती राहुल वायुस्कर, सासू सरला, सासरे भगवान, नंदन दीपाली खैरनार, माधुरी चौधरी तसेच विशाल खैरनार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्वांना त्वरित अटक करावी अशी मागणी माधुरीचे भाऊ योगेश चौधरींसह नातेवाईकांनी केली आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोगलाई परिसरातील मदरसा दरुल फलाह हॉल येथे खादिम फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील मोगलाई मस्जिद परिसरात मदरसा दरुल फलाह हॉल येथे खादिम फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. खादिम फाउंडेशन तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. त्या अंतर्गत सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अध्यक्ष तारिक शाह, मजर मिर्जा, मुश्ताक कादरी, डॉक्टर शगीर शेख, छोटो हाजी साहब, इस्माईल पठाण, आकिब सय्यद, सादिक शेख, वसीम पारस, जावेद शाह, रवींद्र नगराळे, मोहिद्दीन शाह, नासिर शाह, जाकीर शाह, अशफाक शाह, जावेद पठाण, अक्रमक शाह, सत्तार सय्यद, डॉक्टर मोहसिन शेख, डॉक्टर सलीम शेख, आसिफ शेख, शोएब शाह, वजीद शाह, डॉक्टर रोहन शाह यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खादिम फाउंडेशन सचिव खादिम फाउंडेशन गेल्या 5-6 वर्षापासून 5-6 वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत असते आणि यावर्षी पण सालाबादाप्रमाणे आम्ही मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आता जो अर्धा टाईम झालेला आहे, 12 वाजेपर्यंत 50 ते 60 बॉटलांचं पिशव्यांचे जे रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि स्वच्छेने लोक येत आहेत आणि रक्तदान करत आहेत. तरी खादिम फाउंडेशनतर्फे आम्ही लोकांना पण एक
आवाहन करतो की त्यांनी वेळोवेळी रक्तदान करावे, जेणेकरून गरजू लोकांना त्यांची मदत व्हावी आणि जे इथं आमच्या कॅम्प खादिम फाउंडेशन तर्फे जे कॅम्प लावण्यात आलेले आहे त्याच्यात ज्या लोकांनी रक्तदान केलं त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. जे सिव्हिल सर्वोपचार रुग्णालयातील जे स्टाफ आले त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. पत्रकार बांधवांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि एवढं बोलून त्यांनी रक्तदान केलेले असे रक्तदात्यांना सर्वोपचार रुग्णालयाकडून आणि खादिम फाउंडेशनकडून संयुक्तपणे सर्टिफिकेट प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दोंडाईच्या शहरात ईद ए मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीत 2 गटात बाचाबाची होऊन झाली दगडफेक. देवपुरातील समर्थ कॉलनीत एका बंद घरात पती पत्नीसह दोन्ही मुलांचा मृतदेह आढळल्याने शहरात उडाली खळबळ. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवस अर्थात ईद ए मिलाद निमित्त धुळ्यात काढण्यात आली मिरवणूक. माधुरी बाविस्कर हिच्या आत्महत्येस जबाबदार पती, सासू, सासरे आदींना त्वरित अटक करण्याची मागणी. आणि मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोगलाईत रक्तदान शिबिर संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.